संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे मंगळवेढा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी सोलापुरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना जरंगे पाटील म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांना काही शंका असेल तर योग्य ती चौकशी व्हावी, असा मत मनोज जरंगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. यांनी सांगितलं एक मिनिट सगळे शांत. दादा, मंगळवेढा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आलेला आहात, काय सांगाल? पहिली मंगळवेढ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं तिथं उत्सव मोठा पार पडतो. त्या निमित्तानं आज उद्घाटन पहिलं आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे. त्या निमित्तानं चाललोय. तुम्हालाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या देशभरातल्या सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. दादा, खरं तर अजितदादांचा जो अपघात झाला तर तो अपघात नसून घातपात आहे असं रोहित पवारांनी काल एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. आपलं या संदर्भातलं काय आकलन आहे? आपल्याला काही माहिती या संदर्भात आहे? आणि रोहित पवारांच्या या मागणीकडे किंवा त्यांनी जी चौकशी करावयाची मागणी केली त्याला आपला कशा पद्धतीने पाठिंबा असेल? आता ते काय त्याबद्दलच आपण नाही सांगू शकत. बोलायचंय म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहीत नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नये. परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे. दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे. अजय महाराज बारासकर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं आहे? आपण जे बारासकर जे आहेत ते आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की बदनामी झाली त्यांची सगळ्यांना. आपण जी भूमिका मांडली आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आणि कोण आहे पण नाही मी विषय समजून गेलो. मी आता बोलायला नाही. अजय महाराज बारासकर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते की 40 लाख रुपये फडणवीसांकडून घेतले आणि हा बलात्कारी आहे, व्यभिचारी आहे, आणि त्या विरोधात ते पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं 10 तारखेचं. मात्र त्या समन्सला आपण न्यायदेव तर आमचा विश्वास आहे ना. न्यायदेव तर आम्हाला न्याय देईन ना. काय ते मला माहिती नाही ते कोण येईन काय असं कुणी जाऊ द्या राव. त्या विषयाला काय जातीचं कल्याण करायचं ते आपल्यासाठी महत्वाचं. जातीचं वाटोळं करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो, अन्न पाण्यापासून वंचित ठेवतो, त्याच्या अस्तित्व उद्ध्वस्त करतो, अशा लोकांकडे ध्यान नाही द्यायचं. आपल्या समाजासाठी आपल्याला किती करता येईल. गर्दी असलं तरी तितकंच करायचं, गर्दी नसलं तरी तितकंच करायचं. याला म्हणता येईल जातीवरचं प्रेम. मी ते काम करतो. ते कुठं आता करतात ते असं ते न्यायदेवते जर गेलं असेल आपण कोर्टात जाणार, कोर्टात वकील बांधव जातील ना आमचे सगळे. वकील बांधव जातील ना. आपल्याला सांगितलं कोर्टात हजर व्हायला 2 तारखेला आपण गेल्यानंतर तसं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण वकील साहेब जातील ना आमचे. न्यायदेवते पुढे उभं राहते ना. त्याचं काही म्हणणं असं कोण येईन काय कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाचं काय करू? माझ्या यांना कोण येत नाही, यांना सगळ्यांना मिळून हे कोण कोण येत ना 10-15 जण राज्यातले, त्यांना माझा विनाकारण वेळ वायाला घालायचा. मला समाजासाठी लढाई लढतो त्या लढाईपासून लांब ठेवायचंय. काही काहींचं असं म्हणणं आहे 2 वर्षापासून तुम्ही बरेचसे पत्रकार अंतरवाली लागले. आता ते विषय काढलाच ते मला काढायचाच नव्हता. बरेचशांचं म्हणणं आहे ह्यो जवळच्याला पुढं जाऊन देत नाही, त्यांना मोठं होऊन देत नाही, त्यांना सुधरून देत नाही, त्यांना काय म्हणतात त्यांना आणखीन काहीतरी म्हणतात. तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय का तेच सांगा मला. तुम्ही म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत. 6 कोटी मराठी मावळे नाहीत काय? ते म्हणजे आम्ही मावळे येत आम्हाला मोठंच होऊन देत नाही. तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहितीये का? कुठंतरी फाळका हाना आणि आम्हाला द्या. आणि गोरगरिबाचे लेकर मावळे नाहीत, ते PSI होत नाहीत, पोलीस होत नाहीत, MBBS BHMS ला जात नाहीत, इंजिनिअरिंगला चालले नाहीत पोरं पोरी, ते मावळे नाहीत. गोरगरिबांचे लेकर नाहीत ते. त्यांच्या फीस मध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता. ते मावळे नाहीत का? तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला? एखाद्या राजकारणात नाही का आपण साथ नाही दिली का ते म्हणजे एक जवळचा मोठा होता, राजकारणात दिला मोठा होतो का? लय मोठा उतार आला तिकडे बाकीच्या मराठी त्याला खेळून दे ना. माया संघ राहिलं का फायदा होत नाही. आणि मग ते माझ्या विरोधात अशी गरळ वखत येत फायदा नाही झाला की म्हणून ते म्हणते सुधरून देत नाही. आणि गरीब जात सुधारली हे कोण आहेत? हे मावळे नाही. तू मावळा आहे होय. फायदा झाल्यावर मग जमतं, नाही फायदा झाला की तो एकाला सुधरून द्यायला जवळच्याला. आणि जवळचे काय सुधारतात? झक मारायला काय सुधारत रे? आणि गरीबातले का टाकता का मारून? आपण खसता का? आपण भिकारी बनू? 6 कोटी मावळेच आहेत मराठ्यांचे.
त्यांना सुधरू दे ना. तू सुधारला की मग जात सुधारली आहे का नाही? हे असलं एक उलट गणित लावते आणि माझ्या गोरगरिबांना वाटतं मग मला कसं काय सुधरून द्या ना का कोण जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे, त्याला पद मिळून देणे, नेत्या संघ बसून देणे, त्याच्या संघ मोठमोठ्याला बैठकाला जाऊन देणे आणि मग त्याने गाड्या घोड्या घेणे, गरीबाची कुपाटका लागा. याचा अर्थ असा आहे. दादा उपोषण आंदोलनाला मोठं यश मिळालं. जवळपास 1000 नाही लाखो लोक ओबीसी मध्ये एक्सटेंड होते. त्याच्यानंतर मराठा सेवक नावाचे कन्सेप्ट होते आपल्या सिटीत. त्याचं पुढं काय झालं, त्याचं सदर काय झालं? मी चालू ते करणार आहेत. आणखीन 19 फेब्रुवारी नंतर वाढवणार आहेत आम्ही. आता 19 फेब्रुवारीला आम्ही शिवनेरी गडावरती शिवरायांच्या दर्शनाला सकाळी 7 वाजता जातो. सूर्योक्त शनिराजाच्या पायावरती फुल टाकायची संकल्पना आहे. आपण 15 जानेवारीला सांगितलं, 15 जानेवारीला आपण आंतरवालीत हा कार्यक्रम घेणार होतो खूप मोठा शिवजयंतीचा. परंतु कार्यक्रमापुरती जागा आहे पण पार्किंगला नाही. ही मी 15 जानेवारी सांगितलं आणि मीडियाच्या समोर सांगितलंय की आता तिथं ग्राउंड नाहीये. पोरांनी जर रोडला गाड्या लावल्या तर माझा हाल झाले होते तसे हाल होते. 1 लाख गाडी असा अंदाज आहे. मग 1 लाख जर गाडी आली तर त्यांना ग्राउंड लागणार आहे पूर्वीच्या सभेचं. गाड्या लावायला म्हणतो आम्ही सभा घ्यायला किंवा शिवजयंती करायला नाही. त्याच्यासाठी दुसरी जागा आहे. गाड्या लावायला जर एका जागेवर असलं तर सूर्योक्त फुल टाकायचं म्हणल्यावर पोरं रात्रीच मुक्कामी येणार आहे आणि मग त्यांचे पाण्यात हलवणार, जेवण रात्रभर त्याला गाडी पिसरावं लागेल रोडला जर गाड्या लावल्या. मग पहिल्यासारखे हाल नको. त्यामुळे मग आम्ही खूप प्रयत्न केले, सरपंचांनी केले, आंतरवालीच्या गावकऱ्यांनी केले. त्या ग्राउंडवर काय झाले, पहिल्या कुणी ऊस लावलेत, कुणी गहू पेरलेत, काही सरकी आहे, काही थोडंफार मोकळं पण आहे. ते पुरत नाही आहे गाड्या लावायला. म्हणून मग यावेळेस आपण आंतरवालीची जयंती थांबवली आणि शिवजयंतीला सूर्योक्ताच आपण शिवनेरीला जायचं ठरवलं. मी शिवनेरीला जाणार आहे आणि मराठा सेवकाची 19 फेब्रुवारी नंतर पुऱ्या राज्यात पुन्हा यंत्रणा उभी राहणार आहे, गरिबांसाठी लढाईसाठी, राजकारणासाठी नाही. दुसरीकडे अजय बारसकर यांनी मोठा आरोप केलेला आहे. बोलले की आता झालं की आता झालं ना. फडणवीसांकडून पैसे घेतले तशी लोकात चर्चा आहे ना, कोण आहे, काय आहे, लोकात चर्चा आहे, लोकांनी सांगितलं घेतली. तुम्ही जे आरोप केले आरोपावर तुम्ही ठाम आहात अजून पण ते पैसे घेत अरे मी केला का नाही हेच माझ्या ध्यानात नाही. ते कुंकड बरळत असं कोण आहे काय आहे, केला का नाही मला माहित नाही. लोकात चर्चा असते आता. लोकात चर्चा काय असते आता, लोकात चर्चा असते ज्यांनी इतके पैसे खाल्ले तितके पैसे खाल्ले असं त्यातलं जे कुणीतरी लोकातल्या चर्चेत म्हणले असते किंवा म्हणलो का नाही हेच मला माहित नाही. तो व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला माहितच नाही. तो व्यक्ती कोण आहे हे माहितच नाही तुम्हाला. नाही माझं नाव ध्यानात आहे ना. तुम्ही मला आठवण करून द्या, मी लगेच हा म्हणतो. पुन्हा मी ध्यानात आहे ना माझ्या. दादा कोण आहे मला आठवण जाणून द्या म्हणतो. आडवं नाही बोलत राहू. दादा ते बच्चू भाऊ कडू संघ आलेला त्यो का त्योच का पीए म्हणून आलेला. अरे त्याचं काय कथा राव द्या सोडून. म्हणलं कोण आहे? महाराजाला मी काय बोलले तुम्ही महाराज म्हणायला, तुम्ही महाराज शब्द वापरायलात मला. त्याच्या त्याने मला नावावर लक्षात बच्चू भाऊ कडू संघ पीए म्हणून आलेला त्योच का दलाल? हे? बोला ना. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.